2005 कोणी नियुक्त नंतर 100% अनुदान आलेले कर्मचारी मुळामध्ये अनुदान हा विषय आपल्याशी रिलेटेड नाही, त्याचा कुठेही संबंध नाही आहे. आपली नियुक्ती मुख्याध्यापकापासून ते पिढून या पदापर्यंत झाली ती शाळेच्या कामासाठी झालेली आहे. अनुदान मंजुरीसाठी आपली नियुक्ती झालेली नाही. अनुदान मंजूर करणे किंवा अनुदान देणे हे शासनाचं काम आहे. ते कशा प्रकारे द्यायचं, 1% द्यायचं की 10% द्यायचं ते शासनावर ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते देत असताना जर त्यामध्ये डिले झाला आणि तो डिले सामोरं ठेवून जर आपल्याला पेन्शन पासून वंचित केला जात असेल तर तो आपल्यावरती अन्याय आहे. पण बरेच दिवसापासून आपण ज्या गोष्टीनं बाधित होतो त्या गोष्टी सतत आपण तोच शब्द प्रयोग करतो. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर 100% अनुदान असो. आतापर्यंतचा तो जो भाग होता तो आतापर्यंत आपण अनुभवत आलो आणि आज आपण अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. काही दिवसापूर्वी आता एक समिती स्थापन झाली. त्या समितीच्या अनुषंगाने आता गेल्या 21 तारखेला सरकारी वकिलांनी 5 आठवड्याचा कालावधी मागणी केली आणि ती मागणी केल्यानंतर सदर समिती ही सकारात्मक अहवाल सादर करण्याकरता समितीला 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि त्या कालावधीत ती समिती अहवाल सादर करणार व या पीडित कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणार याची प्रक्रिया पार पाडण्याकरता आम्हाला 5 आठवड्याचा कालावधी द्यावा अशी विनंती न्यायालयासमोर शासनाने ठेवली. न्यायालय गेल्या 6 डिसेंबर 2023 पासून शासनाला सकारात्मक उत्तर सादर करण्याकरता आदेशित करत आलेलो होतो. न्यायालयाने कधीच त्यांना समिती स्थापन करा असा आदेश दिलेला नव्हता. गेल्या ऑक्टोबर 2023 पर्यंत सतत तारीख पे तारीख हा विषय चालला होता. आपण बरेचदा ग्रुपवरती पाहतो तारीख मिळाली का तारीख पे तारीख असे आपले कमेंट चालू होतात. मुळामध्ये आपण 2021 मध्ये आपण सकारात्मक निर्णयानिशी आपण 2021 ला कोर्टाच्या बाहेर होतो. परंतु आपल्यामधीलच काही लोकांनी ज्या केलेल्या चुका आहेत त्या चुकामुळे आपला डिले होत आहे आणि दोष मात्र आपण न्यायालयाला देतो. 21 तारखेला सुद्धा तोच प्रकार घडला. प्रत्यक्षात सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर आपल्या याचिकेच्या अनुषंगाने ती याचिका बाहेर आली. ती याचिका ग्रँट झाली. त्यानंतर हातामध्ये आलेल्या ज्यांच्या न्यायमूर्तीच्या हातात आलेल्या याचिका होत्या त्या याचिका पाहिल्यानंतर आता मोगडे सरांनी त्याबाबतची माहिती दिली. आपल्या शिक्षण पेशामध्येच काम करणारे दत्ता सावंत माजी आमदार ज्यांनी आपल्यासारखे बरेचसे पीडित लोकांना सोबत घेऊन कोर्टामध्ये याचिका दाखल केल्या. जवळजवळ त्यांच्या 6 याचिका त्या कोर्टात दाखल आहेत. आता सध्या निवडून नवनिर्वाचित आमदार किशोर दराडे आणि दत्ता सावंत यांनी मिळून टाकलेल्या याचिकेची संख्या आहे 6. परंतु तो याचिका दाखल करत असताना त्यांनी पीडित कर्मचाऱ्याच्या नावावरती याचिका दाखल न करता स्वतःच्या नावावर दाखल केली. कारण त्यांना त्यांचं अस्तित्व कायम ठेवायचं होतं आणि त्यांना विसर पडला की आपण ज्या पदावर काम करतोय ते पद म्हणजे अफेक्टेड पद नाही. त्यांनी स्वतःच्या नावासमोर MLA कौंसामध्ये MLC हा शब्द प्रयोग केला आणि नेमका त्या एका शब्दासाठी 6 पिटिशन डिस्मिस झाले. दुःखद बाब अशी आहे की देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एखादी याचिका करता न्याय मागण्यासाठी जर जात असेल आणि त्या न्यायालयात जर त्याची याचिका जर डिस्मिस जर होत असेल तर देशामध्ये त्याला न्याय मागण्याकरता दुसरं कुठलंही दार ठोठावण्याकरता शिल्लक राहिलेलं नाही. योगा कसा होता, जुलै 2015 मध्ये आपण सुप्रीम कोर्टमध्ये अपील झालो आणि जुलै 2015 पासून अपील होत असताना 30 एप्रिल 2019 ला जो लॉर्जन बेंचचा आदेश झाला त्या आदेशाला चॅलेंज करणाऱ्या पिटिशन पाठीमागून मला त्या क्लब करण्यात आल्या. त्या क्लब करत असताना मला वाटते आपल्या नागपूर विभागामध्ये संगीता शिंदे आणि ऍडव्होकेट पाकडे येऊन गेले. जवळजवळ आपल्या नागपूर विभागातले 450 की 350 लोक त्यांच्याकडे आर्थिक सहकार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी त्या मॅटरमध्ये इंटरव्ह्यू करणे म्हणा किंवा संबंधित ऑर्डरला चॅलेंज करण्याकरता सुप्रीम कोर्टमध्ये याचिका फाईल केली. हजारो लोक सांगतात की नाही मग आम्ही पैसे दिलेले आहेत, पण प्रत्यक्षामध्ये न्यायालयामध्ये किती लोक आहे याची शहानिशा मात्र पैसे देणाऱ्यांनी कधीही करण्याची तजदी घेतली नाही. आजच्या तारखेमध्ये 783 लोक न्यायालयात न्याय प्रविष्ट आहेत. 783 पैकी 137 माझ्यासोबत आहे मला बघू. आता 783 मधून 137 जर बाहेर जर काढले तर उर्वरित लोकांची संख्या जी आहे ती तुमच्या डोळ्यासमोर ठेवतोय. कारण पैसे देणाऱ्यांची संख्या ही हजारोच्या संख्येत आहे. ती स्थिती दत्ता सावंतची पण झाली, ती स्थिती दराडेची पण झाली
आणि ही स्थिती निर्माण करत असताना त्यांच्या पिटिशन मात्र डिस्मिस झाल्या. योगायोग असा आहे, आज शासनाने ज्या उद्देशाने किंवा ज्या मुद्द्याला समोर घेऊन तो आपल्या लोकांना अफेक्टेड केला आहे, त्या मुद्द्याला शासनाकडे मुद्द्याच्या आधाराकरता शासनाकडे कुठलीही बाब नाही. शासनाकडे आपण लोकांनी चुकीने निर्गमित करून दिलेला ऑर्डर आहे तो फक्त 30 एप्रिल 2019. लार्जर बेंचवर पिटिशन दाखल करत असताना पैशाच्या लोभासाठी आपण 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांसोबत नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना सोबत घेतलो, कारण त्यांना फक्त व्यवसाय करायचा होता, पेन्शन लागू करून द्यायची नव्हती. न्यू पेन्शन ही पॉलिसी मॅटर मध्ये येणारी बाब आहे, धोरणात्मक बाब आहे. धोरणाला अफेक्टेड करण्याचा ना न्यायालयाला अधिकार आहे ना शासनाला अधिकार आहे. असं असताना आपण पूर्वीच्या कर्मचाऱ्यांसोबत नंतरचे लोक इन्व्हॉल्व करून स्वतःच आपण स्वतःसाठी खड्डा खणला व आपणच धोरण अफेक्टेड केलं, त्यामुळे ती ऑर्डर आपल्या विरोधात केली. आज एकमेव जर शासनाकडे जर मुख्य एखादी प्रूफ जर असेल तर ती फक्त लार्जर बेंचची ऑर्डर आहे. त्याही कालावधीमध्ये त्या ऑर्डरमध्ये ज्यावेळेस शासनाला ऍफिडेव्हिट सादर करण्याची वेळ आहे 2017 मध्ये तत्कालीन शिक्षण उपसचिव रामचंद्र गुंजाळ यांनी धादांत खोटं शपथपत्र सादर केलं व कोर्टासोबतच म्हणजे आपल्यासोबतच कोर्टाची सुद्धा फसवणूक केली. त्यामध्ये त्यांनी अनुदानित शाळेचे डेफिनेशन मेन्शन केलं आणि ते धादांत खोटं डेफिनेशन सादर केलं. एका रिस्पॉन्डेंट अधिकारी, एका एक्झिक्युटिव्ह पोस्टवर काम करणारा अधिकारी ज्यावेळेस ते शपथपत्र सादर करतो त्या शपथपत्राला गृहीत धरून आणि पूर्वीच्या सोबत नंतर जे लोक इन्व्हॉल्व झाले या दोन गोष्टीच्या आधारे ती ऑर्डर आपल्या विरोधात केली. त्यानंतर ते कायद्यात रूपांतर करण्याचा शासनाने प्रयत्न केला. धादांत खोटा आपण त्याच्यासाठीच म्हणतो कारण ती डेफिनेशन ही खोटी होती हे त्याच वेळेस आपल्या लक्षात आलं. त्यावेळेस मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करण्याकरता जाण्याच्या तयारीमध्ये होतो. आपल्यासारखे बरेचसे लोक तोपर्यंत माझ्यासोबत जुळलेले होते. मी म्हटलं ह्या जे भलाही मी इंडिव्हिज्युअल मॅटर लढत असेल तरी हे मॅटर आता माझं नाही आहे. माझ्या पाठीमागे असलेल्या 26,000 आहे. मला इतरांना विचारात घेतल्याशिवाय पोलीस कंप्लेंट करणं योग्य होणार नाही. म्हणून मी भोर सर, वाळे सर, खडकर सर, नगर, नाशिक या इथल्या लोकांना विचारात घेतलो. नाहीतर मी त्यावेळेसच रामचंद्र गुंजाळवरती FIR दाखल केला असता 2019 मध्ये. माझ्याकडे त्या ऑर्डरच्या अनुषंगाने सर्टिफाईड मी मुंबई बेंचवरून कॉप्या काढल्या. माझ्याकडे पिटिशनची कॉपी आहे, ऑर्डरची कॉपी आहे आणि शासनाने सादर केलेल्या ऍफिडेव्हिटची पण कॉपी आहे. ते माझ्या निदर्शनास आलं आणि त्यावेळेस मला कळलं की शासनाने न्यायालयासोबतच कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे. धादांत खोटे शपथपत्र सादर करून ती मिळवून घेतलेली ऑर्डर आहे. आणि त्यानंतर आपल्याला खोटं शपथपत्र होतं हे म्हणण्याचं गरज शासनानंच आपल्याला ठेवली नाही. कारण ते डेफिनेशन कायद्यात रूपांतर करण्याकरता शासनाने 10 जुलै 2020 ला अधिसूचना जारी केली. आपण सर्व लोकांनी कडाडून विरोध केला. योगायोगानं 2019 मध्ये अस्तित्वात असणारं सरकार सत्तेतून गेलं. त्यानंतर दुसरं सरकार सत्तेत आलं. त्या सरकारने आपल्या मागणीची पूर्तता केली आणि 11 डिसेंबर 2020 ला ती अधिसूचना रद्द केली. म्हणजे आपण ज्या तारखेमध्ये ज्या रूल रेग्युलेशन मध्ये नियुक्त झालो तो रूल रेग्युलेशन आजच्या तारखेत जिवंत आहे. पेन्शन करता लायबिलिटी जर आपल्याला गरजेची जर आहे असं जर कोणाला वाटत असेल, आपण ज्या कायद्याच्या अधीनस्थ काम करतो त्या कायद्यामध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की 100% अनुदानावर असल्याशिवाय तुम्हाला पेन्शन करता तुम्ही लायबल करू शकत नाही. MBBS ऍक्ट 19 हा पेन्शनशी रिलेटेड कायदा आहे. त्यामध्ये एवढंच नमूद आहे की सदर कर्मचारी हा सेवानिवृत्त होत असताना ती शाळा अनुदानित असावी. 100 वर्डिंग नाही. लक्षात घ्या तुम्ही, 100% हे वर्डिंग तुमच्या MBBS ऍक्ट मध्ये नाही. आपण जे पिटिशन दाखल केलं आहे त्या दाखल केलेल्या पिटिशन मध्ये आपण तुम्ही शासनाने कायद्याची मोडतोड करून आम्हाला पेन्शन लागू करावे असं आपण कुठेही म्हटलं नाहीये. आम्ही ज्या रूल रेग्युलेशन मध्ये येतोय ज्या रूल रेग्युलेशनच्या अधीनस्थ आम्ही काम करतोय म्हणून तो आमचा हक्क आहे, म्हणून ते आम्हाला द्या हे मागण्याकरता आपण कोर्टामध्ये गेलो आहे आणि त्या आधारेच आपले पिटिशन स्टँड झालं. ज्या दिवशी पिटिशन स्टँड झालं त्या दिवशी आपण 90% लढाई जिंकलो. आपल्याला फक्त 10% लढाई जिंकायचं बाकी होतं. सुप्रीम कोर्टचं पिटिशन सादर करणं किंवा दाखल स्टँड होणं हे हायकोर्टच्या पिटिशनशी संबंधित नाही. इथे साधी ऍप्लिकेशन फाईल केली, त्या दिवशी फाईल करा त्या दिवशी ते स्टँड होतं. आपण लोकांनी केलेल्या चुकांना दोष आपण शासनाला देत आहोत, दोष न्यायालयाला देत आहोत, पण आपण कधीच समजून घेतलं नाही की आपल्याला पहिले हायकोर्टात
हायकोर्टात जावं लागेल, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात जाता येईल. माझं सुरुवातीपासून 2014 पासून माझं ध्येय होतं. मला माहित होतं की होमराज हंसराज मिशनचं मॅटर हे हायकोर्टमध्ये अगेन्स्ट मध्ये गेलेलं आहे, परंतु मला सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याचं ध्येय होतं म्हणून मला हायकोर्टात जाणं अपेक्षित होतं. मी हायकोर्टात 2014 मध्ये गेलो. अवघ्या 29 दिवसामध्ये माझं पिटिशन डिस्पोज झालं. डिस्पोज होत असताना त्या पिटिशनला डिस्पोज करण्याकरता आधार कशाचा घेतला आहे हे जर तुम्हाला लोकांना सांगितलं तर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. माझ्या पिटिशन मध्ये घेतलेला आधार जो आहे तो होमराज हंसराज मिशनच्या विरोधात गेलेल्या मॅटरचा नाहीये. माझ्या पिटिशन मध्ये माझं पिटिशन डिस्मिस करण्याकरता किंवा खारिज करण्यात आलं ते झालं तुमच्या बाजूचं गोसेखूर धरणामध्ये ज्या कामाच्या वेळेस जो भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचाराच्या अगेन्स्ट जी ऑर्डर झाली होती त्या ऑर्डरचा संदर्भ घेऊन माझं पिटिशन डिस्पोज झालं. म्हणजे कोर्ट सुद्धा कुठल्या स्थितीमध्ये काम करते हे आपल्याला इथून दिसून येते. आता शिक्षणाशी संबंधित आपण लोक आहोत. आपण सर्व्हिस मॅटर लढतोय आणि गोसेखूर डॅमचा झालेला जो भ्रष्टाचार आहे त्याचा संदर्भ घेऊन आपल्या क्षेत्रातल्या कर्मचाऱ्याचं पिटिशन डिस्मिस होतं. आणि हे विचार करायला लावणारी बाब आहे. आणि आपल्याकडे आतापर्यंत मी सांगतो आपल्याकडे एक नाही शेकडो पुरावे आपण शासनाच्या विरोधात उभे करण्याकरता सक्षम आहोत. हे 100% अनुदानित हा विषय जो आहे डोक्यातून काढून टाका. कारण तुम्ही 100% अनुदानित होतेच. ज्या दिवशी तुम्ही अपॉइंटमेंट झाले त्या दिवशीपासून तुम्ही 100% पेरोल आहात. फक्त तुम्हाला अनुदान तुम्हाला 5 वर्षानंतर 7 वर्षानंतर 10 वर्षानंतर जरी मिळालं असेल पण तुम्ही नियुक्ती दिनांकापासून तुम्ही 100% वेतनधारक होते. त्या वेतनाचा तुम्ही पीटी पे केला आहे. शासनाने जर अनुदान दिलेलं नव्हतं तर शासनाला तुमच्याकडून पीटी वसूल करण्याचा अधिकार पण नव्हता. पण तरी पण शासनाने तो पीटी तुमच्याकडून वसूल केला आहे. एवढ्यावर शासन थांबण्याने तुमच्याकडून इन्कम टॅक्स सुद्धा वसूल केला. तुमच्याकडे पीटी पेड केला तर तुमच्याकडे असेसमेंटच्या कॉप्या सुद्धा असेल आणि त्या तुमच्या रेकॉर्डला आहेत. आधी तुम्ही कपाट शोधून पहा तुम्हाला मिळेल. मग तुम्हाला अनुदानच जर नव्हतं तर शासनाला तो अधिकारी नव्हता ना. तरी शासनाने तुमच्याकडून घेतलं मग तुमचा अनुदानाशी कुठे संबंध आहे? हा आपण म्हणून घेतलेला संबंध आहे. मुळामध्ये मूळ जी मागणी होती त्या मागणीला बगल देऊन फक्त राजकारण कसं साध्य करता येईल याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवल्या गेल्यामुळे आपण 13 वर्ष आपण चितपत धोरण समजू नये एवढे दुधखोळे आपले राज्यकर्ते नाही. आज केंद्रामध्ये तर आपल्याला धोरण समजते ना. केंद्रात जर 4% डीए लागू झाला तर आपण इथं बसून कॅल्क्युलेशन करतो माझ्या वेतनात किती वाढ. अधिकार आहे का तो आपल्याला? तो अधिकार आपल्याला धोरण दिला. एमपीचा व्यक्ती नाही करू शकत. आज लाखो रुपयाच्या घरामध्ये आपण वेतन घेतो ते फक्त धोरणाला अनुसरून घेतो आहे. एमपीच्या मुख्याध्यापकाचं वेतन जर 62,000च्या वरती नाही आहे. मुख्याध्यापकाचं नंतरच्या खालच्याचं नाही समोर तुम्हाला त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचं वेतन हे 62,000च्या वरती नाही आहे. त्यांना ते अजून 5वे वेतन आहे बघ काय आपण 7वे वेतन आयोग उपभोगतो. कारण धोरणानुसार ते देणं अनिवार्य आहे. मग केंद्र शासनाने जर 1 जानेवारी 2004ला जर न्यू पेन्शन स्कीम इम्प्लिमेंट जर केली असेल तर ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटला इम्प्लिमेंट करणं अनिवार्य आहे आणि ती करायला पाहिजे. कारण धोरण आहे 1977चं एग्रीमेंट आहे आणि त्या एग्रीमेंटच्या आधारे आज रोजी आपण सर्व लोक त्या वेतनात काम करतो. शासनाने ती चूक नाही केली ते बरोबर आहे. परंतु हे करत असताना अनुदान हा विषय 29/11/2010च्या रेग्युलेशन मध्ये तो होता 1 नोव्हेंबर 2005 किंवा 2005 मध्ये जे सेवक बेसिसवरती लागलेले कर्मचारी होते ते 2008 मध्ये 100% वेतनावर आले आणि त्यांना ते वेतनावर आले आणि त्यांना कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना जुनी पेन्शन लागू करून घ्यायची होती. त्याकरता ते 100% वेतन हे शब्द न येता त्या ठिकाणी अनुदान शब्द प्रयोग झाल्यामुळे हा सर्व घोळ निर्माण झाला. साधी आणि सोपी बाब होती. काही अडचणीचं काम नव्हतं. सभागृहामध्ये आपला प्रश्न उपस्थित करण्याचं पण काम नव्हतं. 29/11/2010च्या रेग्युलेशनला फक्त एक शुद्धीपत्रकाची गरज होती आणि शुद्धीपत्रक हे कॅबिनेटच्या बैठकीत निर्गमित केलं जातं आणि महिन्यातून दर आठवड्याला कॅबिनेट लागते. परंतु या आधारे राज्यकर्त्यांना राजकारण करायचं होतं कारण आपण फक्त 26,000 लोक अफेक्टेड होतो. त्याच्यामुळे आपण इफेक्टिव्ह होतो. आपण राज्यात 26,000 तुम्ही मतदान गेले नाही गेले आंदोलन केलं नाही केलं याचा कुठेही इफेक्ट होणार नाही. परंतु तुम्ही ओरडत होते या गोष्टीचा फायदा घेऊन शासनाने म्हणा किंवा शासनाची दलाली करण्याचा
पाठीमागे नंतर नियुक्त झालेल्या 18 लाख लोकांना ओरडायला लावलं आणि त्या लोकांकरता सरसकट पेन्शनची मागणी करणं चालू होतं. कारण ते इफेक्टिव्ह होते, निर्णयात्मक व्होटिंग त्यांच्याकडे होतं, आपल्याकडे नव्हतं. आणि हाच खेळ वेळोवेळी होत गेला. 2019च्या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीपर्यंत सतत इव्हन आपल्या नागपूर विभागाचे आमदार जे होते नागोगादार हे आपल्या पेशात काम करणारे होते. त्यांना टर्मिनेशन म्हणजे काय हे सुद्धा समजत होतं, स्वतः टर्मिनेट होते ते. आणि आपल्या पेशाशी रिलेटेड असणारा एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आपल्या डोळ्यासमोर ते आपण त्यांना पाहत होतो. परंतु ते सुद्धा वारंवार सरसकट पेन्शनचीच मागणी करत आहे. आणि इथे आपण खरं पाठीमागे येतो. आजच्या तारखेमध्ये तुम्हाला नंतरच्या बाबतीमध्ये ज्या काही बाबी घडत्या, ज्या काही आपण अनुभवतो, डीसीपीएस झालं, एनपीएस झालं, युपीएस झालं, मग एवढं सरकार जर बदल करून जर देत आहे तर मग ओपीएसच दिलं असतं ना. मग ह्या गोष्टी देण्याचं काही कारण नव्हतं. परंतु न्यू पेन्शनच्या व्यतिरिक्त दुसरं त्यांना देता येणं शक्य नाही आहे. केंद्रात कायदा आहे, बऱ्याचशा राज्यामध्ये या मुद्द्याच्या आधारे इलेक्शन झालं, लोक सरकार बसलं, निवडून आले, सरकार स्थापन झालं, दोन्ही सभागृहामध्ये विधेयक पास झाले. विधेयक पास झाल्यानंतर त्यांनी केंद्राला एनओसी मागितली, पण केंद्राकडून एनओसी मिळाली नाही. आजही त्यांच्याकडे न्यू पेन्शन ओल्ड पेन्शन नाही. आपल्याला असं वाटतंय की नाही बाबा इतर राज्य जर देत आहे तर महाराष्ट्राला का देता येत नाही, परंतु ते देणं आपल्याला लागतच नाही. आपल्याला शेवटपर्यंत न्यू पेन्शन मध्येच राहावं लागेल 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना. योगायोग असा आहे की आपण कट ऑफ डेटच्या पूर्वी नियुक्त होतो आणि तो आपला हक्क आहे म्हणून आपण कोर्टापर्यंत पोहोचलो. आणि ह्या मागणी करता आपल्याकडे एक नाही आपण शेकडो एव्हिडन्स कोर्टासमोर ठेवू शकतो आणि ते आपल्याकडे आहे. एनपीएस ऍक्टचा आधार म्हणा, आता रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट पूर्वलक्षी प्रभावाने ही योजना लागू झाली. 1 नोव्हेंबर 2005 ला ती आपण योजना घोषणा झाली आणि 29/11/2010च्या रेग्युलेशनने ती कार्यान्वित झाली. 5 वर्ष मागे जाऊन ती कार्यान्वित केली. एनपीएस ऍक्ट 16 काय म्हणतो, पूर्वलक्षी प्रभाव देण्याचा अधिकार पूर्ण राज्य शासनाला आहे, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु ती पूर्वलक्षी प्रभाव देत असताना संबंधित व्यक्ती किंवा कर्मचाऱ्याच्या आर्थिक हिताला बाधा पोहोचता कामा नये. इथं तर आपलं पूर्ण पेन्शन, ग्रॅज्युटी, रजारोटीकरण सर्व हिरावून आर्थिक राहिलं का आपल्याला शिकलं. आज तुम्ही कुणाचं कदाचित जीपीएफ डिडक्शन चालू असं माझं बंद आहे 2012 पासून. बऱ्याचशा लोकांची जीपीएफ डिडक्शन बंद आहे. आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांनी एनपीएस किंवा डीसीपीएस अकाउंट ओपन केलेले आहे. त्यांच्या माहितीसाठी सांगतो, डीसीपीएस जोपर्यंत होतो तोपर्यंतची परिस्थिती राज्याच्या अखत्यारीतली होती. डीसीपीएस ज्या दिवशी कन्वर्ट एनपीएस मध्ये झालं त्यानंतर पूर्ण अधिकार केंद्र शासनाला गेले. उद्या जाऊन कधी पहलेचा निकाल जर आला आणि त्या निकालाला 26,000 लोकांना पेन्शन लागू झालं तर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्याचं एनपीएस अकाउंट जर चालू असेल तर त्याला त्या पैशात पाणी सोडावं लागेल आणि इथून कंटिन्यू करावं लागेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण बऱ्याचशा मुख्याध्यापकांनी सुद्धा हेच कामं केलेले आहे. बऱ्याच ठिकाणी काही कर्मचारी त्यांच्या अधीनस्थ काम करणारे सेवानिवृत्त झाले. मुख्याध्यापकांनी सांगून दिलं का आपण 1 नोव्हेंबर 2005 नंतर आपण अनुदानावर आलो, त्याच्यामुळे आपल्याला प्रस्ताव टाकायची गरज नाही. पेन्शन प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकार मुख्याध्यापकाला नाही आहे, परंतु पेन्शन टाकण्याचा जबाबदारी ही मुख्याध्यापकाची आहे. त्यामुळे त्या संबंधित अधिकाऱ्याने तो पेन्शन प्रस्ताव संबंधित कार्यालयापर्यंत पोहोचवणं अनिवार्य आहे. उद्या जर समजून त्याला 2019 पासून रिटायर्ड झालेले लोक आहेत, बरेचसे आता महाराष्ट्रातल्या शेकडो लोकांचे फोन रोजच होतात. रोज नवीन नवीन प्रकार पाहायला मिळतात. मुख्याध्यापक सांगते, काही अधिकारी सांगतात का नाही तुम्ही 100% अनुदानावर नव्हते त्याच्यामुळे तुम्हाला प्रस्ताव टाकायची गरज नाही. परंतु कार्यालयीन कामकाज आहे, कोरोली बाबी जाऊ नका. अधिकारी जे बोलते ते त्यांना रायटिंग मध्ये मागा, तुमच्याकडे एव्हिडन्स असू द्या. कारण उद्या जाऊन जर 2019 मध्ये रिटायर्ड झालेल्या व्यक्तीचा प्रस्ताव आजमध्ये तुम्हाला पेन्शन मिळाल्यानंतर जर सादर केला गेला आणि तो जर डिले ग्राउंडवर नाकारला तर उद्या तुम्हाला दोष देण्याकरता कुणी राहणार नाही, दोषी आपण. बरेचसे उदाहरण असे आहेत. झाला प्रश्न कोर्टाशी संबंधित मॅटर आपल्याला गेल्या 2015 पासून आतुरतेने वाट पाहत होतो की आपलं मॅटर हेरिंगला लागावं. ते 21 ऑगस्ट 2024 ला हेरिंगला लागलं. तिथून फार काय मॅटर चालणार नाही. जो काही त्या स्फूर्तीच्या अनुषंगाने 2 आठवड्याचा कालावधी रजिस्टर बेंचला दिला होता रजिस्टरला आणि त्याच्यानंतर 4 आठवड्यामध्ये आपलं मॅटर लागणार.
आता ते 18 तारखेला लागणार, 19ला लागणार की 25ला लागणार की 26ला लागणार हे मला सांगता येणं शक्य नाही आहे. 14 तारखेला 14 सप्टेंबरला लिस्टिंग झाल्यानंतर मी तुम्हाला सांगू शकतो का मॅटर या दिवशी आपल्याला लागणार. तिथून पुढे आपल्याला कॉन्सिडर लावून घ्यायचं आहे आणि कॉन्सिडर लावण्याच्या करता माझी परिस्थिती नव्हती. मला देसाई मॅडमचा फोन आला, सर तुम्ही तुमच्या सहकार्यांची चर्चा करा, इथून पुढे जर कॉन्सिडर लावून घ्यायचं जर असेल तर आपल्याला पैशाची तरतूद करावं लागेल आणि जर पैसे जर जुळत नसेल तर आहे या परिस्थितीवर मॅटर चालू आहे. परंतु आता आपण अंतिम टप्प्यात होतो. याच्या पूर्वीची परिस्थिती अशी होती का मी स्वतः मॅटर चालवण्याकरता मानसिक झालो होतो. त्याही वेळेस मला लोकांनी थांबवलं आणि यावेळेस मला ज्यांना विचारणा केली त्यांनी सांगितलं का नाही सर आपण एकदा प्रयत्न करू आणि ते प्रयत्न केले. अवघ्या 4 दिवसामध्ये 20 लाख रुपये जमा झाले. अवघ्या 4 दिवसात लोकांनी भरभरून